महिलांच्या मध्ये स्तनाचा आणि गर्भाशयाच्या पिशवीचा कॅन्सर होण्याचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणात आहे। एका मिनिटाला 8 महिला या जगातल्या या 2 रोगांमुळे या कॅन्सरमुळे त्या मृत्यू पावतात। यावर आता गेल्या 18 वर्षापूर्वी गर्भाशयाच्या पिशवीचा लसीचा शोध लागलेला होता आणि आपल्या देशामध्ये सुद्धा 2 वर्षापूर्वी ती सुरू झालेली आहे। वयोगट 9 ते 26 लग्न होईपर्यंतच्या मुलीला आपण हे देऊ शकलो तर हा कॅन्सर होत नाही हे आता जागतिक आरोग्य संघटनेने WHO जाहीर केलेला आहे। याबद्दल कोल्हापूरच्या एक प्रसिद्ध कॅन्सर तज्ज्ञ डॉक्टर राधिका जोशी या गेल्या 2 वर्षापासून हे काम करत होत्या। आता ही मोहीम आपण हातामध्ये घ्यायचं ठरवलेलं आहे। केंद्राच्या अर्थसंकल्पाच्या भाषणामध्ये निर्मला सीतारामन यांनी सुद्धा आणि आमच्या महिला बाल कल्याण मंत्री आदितीताई तटकरेंनी सुद्धा या लसीचा उल्लेख करून आपण देशामध्ये आणि राज्यामध्ये ही मोहीम घेणार आहोत असं सांगितलं होतं। त्यापूर्वीच वैद्यकीय शिक्षण खात्याचा मंत्री म्हणून या कोल्हापूर जिल्ह्याचा सुपुत्र म्हणून ही मोहीम आपण हातामध्ये घेतलेली आहे। CSR आणि दानशूर व्यक्तीच्या सहकार्यानं आपण ही लसीकरण सुरू केलेलं आहे। माझ्या कागल विधानसभा मतदारसंघात विशेषतः कागल तालुक्यामध्ये माझा वाढदिवस रामनवमीला 6 एप्रिलला आहे। त्यापूर्वी हा समाप्त कसा होईल तसं कार्यकर्ते काम करतायत। कोल्हापूर जिल्ह्यातल्या सर्वच अधिकाऱ्यांनी याला फार मोठं सहकार्य दिलेलं आहे। सगळ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सहकार्य दिलेलं आहे। शिक्षण अधिकारी असतील, गट शिक्षण अधिकारी असतील, जिल्ह्याचे मुख्याधिकारी, जिल्हाधिकारी हे सर्वांनी या मोहिमेमध्ये भाग घेतलेला आहे। मला वाटते आज गडिंग्लजमध्ये आपण बैठक घेतलेली आहे। काही दिवसांनी आपण आजऱ्याला घेणार आहोत आणि संपूर्ण जिल्हा 2,20,000 मुली याची नोंदणी इथं झालेली आहे। मला वाटते लवकरात लवकर ही लस आपण या 4-5 महिन्यामध्ये आपण जिल्ह्यामध्ये या लसीकरणाची मोहीम राबवू।